आज आपण ऐकणार आहोत एक खूप सुंदर आणि खरं सांगायचं तर प्रेरणा देणारी गोष्ट. गोष्टीचं नाव आहे चिमणीची जिद्द. तर ही गोष्ट आहे एका अगदी लहानशा पक्ष्याची, पण तिच्या प्रचंड मोठ्या धाडसाची. कधीकधी असं होतं ना की अगदी लहान सहान गोष्टींमधून आपल्याला सगळ्यात मोठा धडा मिळतो. आणि ही कथा त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे. चला तर मग भेटूया आपल्या आजच्या गोष्टीच्या नायिकेला. ही आहे चिऊ, एक छोटीशी चिमणी, एका लहानशा गावात राहणारी. आणि तिची खरी ओळख काय होती माहितीये? तिची मेहनत, तिचं काम. अच्छा, मग ह्या चिवचा दिवस कसा जायचा? अहो, ती रोज सकाळी उठायची आणि कामाला लागायची. इकडून तिकडून मेहनतीने काड्या गोळा करायच्या, सुंदर सुंदर पाने एकत्र करायची आणि मग अगदी कौशल्याने एक एक धागा जोडून आपलं सुंदर घरटं विणायची. तिची ती मेहनत खरंच पाहण्यासारखी होती, अगदी खरं. पण आयुष्यात नेहमीच सगळं आपल्या मनासारखं घडतं असं नाही, नाही का? चिवच्याही बाबतीत तसंच काहीसं घडणार होतं. तिच्या आयुष्यात एक मोठं संकट दारात उभं होतं. आणि मग तो दिवस आला. एके दिवशी अचानक जोराचा वारा सुटला. बघता बघता सगळं आभाळ काळंकुट्ट झालं आणि मुसळधार पाऊस अक्षरशः कोसळू लागला. जणू काही निसर्गाचं ते रौद्र रूप चिवच्या मेहनतीची परीक्षाच घ्यायला आलं होतं. हे काही साधं सुधं वादळ नव्हतं, नाही. चिवसाठी हे एक मोठं संकट होतं. कारण या वादळात तिनं इतक्या मेहनतीनं एक एक काडी, एक एक पान जोडून जे घरटं बांधलं होतं ना, ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. तिची सगळीच्या सगळी मेहनत एका क्षणात पाण्यात गेली. आपलं ते तुटलेलं घरटं पाहून चिव पार खोचून गेली, खूप दुःखी झाली. थोडा वेळ अगदी शांत बसली आणि तिच्या मनात पहिला विचार कोणता आला असेल? तो हाच, माझं सगळं काम वाया गेलं. या एका वाक्यात तिची सगळी निराशा सामावलेली होती. पण मी आधीच म्हटलं होतं, ही गोष्ट निराशेची नाहीये. ही गोष्ट आहे जिद्दीची. आणि म्हणूनच दुःखाच्या त्याच क्षणात एक मोठा बदल घडणार होता. आणि मग इथेच एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. आपलं सर्वस्व गमावल्यानंतर चिव आता पुढे काय करणार? ती हार मानून बसणार की पुन्हा एकदा उभी राहणार? आणि इथेच गोष्टीला एक अशी कलाटणी मिळते जी आपल्याला प्रेरणा देते. चिव लगेच उठून उभी राहिली आणि तिने मनाने पक्का निश्चय केला, नाही, मी हार मानणार नाही. हो, हाच तो क्षण होता जेव्हा तिच्या जिद्दीनं तिच्या निराशेवर मात केली. आणि या निश्चयानंतर सुरू झाला तिचा दुसरा प्रवास. पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचा. पण यावेळीचा प्रयत्न जरा वेगळा होता, अधिक मजबूत होता. का? कारण त्यात अनुभवाची जोड होती. चिवनं जराही वेळ वाया घालवला नाही, लगेच कामाला सुरुवात केली. पुन्हा काड्या गोळा करणं सुरू, पुन्हा पानं जमवणं सुरू. दिवसभर ती अथकपणे काम करत राहिली. तिच्या डोळ्यांत आता निराशा नव्हती. नाही, तर एक नवी उमेद होती, एक नवी चमक होती. बरं, मग ह्या दुप्पट मेहनतीचं फळ काय मिळालं? अहो, तिचं जुनं घरटं तर वादळात गेलं होतं, बरोबर. पण तिने जे नवीन घरटं बांधलं ना, ते आधीच्या घरट्यापेक्षाही कितीतरी जास्त मजबूत आणि सुरक्षित होतं. आपलं ते नवीन, अजून मजबूत घरटं पाहून चिवला इतकं आनंद झाला. आणि त्याच क्षणी तिला यशाचं खरं रहस्य कळलं. ती स्वतःशीच म्हणाली, मी जिद्द ठेवली, मी हार मानली नाही आणि म्हणूनच मला हे यश मिळालं. तिची ही जिद्द आणि मेहनत फक्त तिच्यापुरतीच राहिली नाही, तर आजूबाजूच्या इतर पक्ष्यांनीही तिचं हे धाडस पाहिलं आणि सगळ्यांनी मिळून तिचं खूप कौतुक केलं. ते सगळे तिला म्हणाले, शब्बास चिव, तू खरंच खूप धाडसी आहेस. तर मग या इतक्याशा छोट्या गोष्टीतून आपल्याला यशाचा एक खूप मोठा धडा मिळतो. पाहूया तरी या कथेचा नेमका बोध काय आहे? बघा, या कथेचा सगळा सार ना या 2 महत्त्वाच्या वाक्यांमध्ये आहे. पहिलं म्हणजे जर जिद्द ठेवली तर कितीही मोठं अपयश आलं तरी त्यावर मात करता येते. आणि दुसरं, जो कधीच हार मानत नाही त्याला यश हे मिळतंच मिळतं. चिवने हेच तर करून दाखवलं, नाही का? आणि जाता जाता एक प्रश्न, त्यावर विचार करायला हरकत नाही. असं का होत असेल की संकटानंतर आणि खूप मेहनतीने मिळवलेलं यश हे नेहमीच जास्त गोड लागतं?